नमस्कार, माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा मी आज छोले बनवते. हे बघा काबुली चणे मी उकडून घेतले. हे बघा असे छान शिजून घेतले. त्यांना 3 शिट्ट्या घेतल्या, मीठ टाकून उकडलेले. आता मी त्याला काय काय सामग्री लागते ते दाखवते. बघा मी आलं घेतले, 2 टमाटर घेतले, 2 कांदे घेतले, थोडे कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि लसूणचे 2 कांड्या घेतल्या. हे बघा मी आलं थोडंसं असं बारीक कापून घेतले. मी याची पेस्ट करून घेणार आहे, दळून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक दळून घेते. हे बघा मी बारीक दळून घेते. बघा आपली कढई तापली. आता आपण तेल टाकू. हे बघा मी मोहरीचं तेल टाकते. हे बघा मोहरीच्या तेलात छान लागतात छोले. हे बघा मोहरीचं तेल टाकते. तेल चांगलं गरम होऊ देते, धूर निघेपर्यंत. बघा त्याच्यासाठी मसाला घेतलाय मी. तेल गरम होतंय. आपलं तेल गरम झालं. आता त्यात काय सामग्री ती दाखवते तुम्हाला. हे बघा मी 2 तेजपत्ते घेतले, हे टाकते. 1 हिरवी इलायची घेतली, 2-3 लवंग घेतल्या आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय. ते गरम होऊ देते चांगलं. हा बघा आपण मसाला आता दळला. कांदा, टमाटर हे सर्व ते मी काढून घेते. बघा आपण मसाला टाकणार आहे. हे तडतडलं का मसाला टाकून देणार आहे. बघा आपण तेलात आपलं असं सनफ्लावरचं तेल टाकू फोडणीचं. आणि मोहरीच्या तेलाची भाजी बनवून बघून छान लागते. एकदमच बनवली म्हणून तुम्हाला पण रेसिपी देतो. असं काहीतरी नवीन ट्राय करून बघायचं. छान लागते त्याची भाजी. मसाला तळू देते चांगला मंदावर. चला आपण खोलून बघू. हे बघा मसाला छान तळला गेला. हे बघा मी तुम्हाला आता पावडर मसाले टाकणार आहे. हा मी छोले मसाला घेतला आहे. हे बघा छोले मसाला टाकला थोडासा अंदाजाने, 2 चम्मच. धना पावडर आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, लाल मसाला हे टाकून देते मी. चांगलं फ्राय करून घेते त्याला. आता मिरची थोडी कमी टाकली, नंतर परत टाकणार आहे. मला थोडंसं भाजी काढायची म्हणून नंतर टाकेल थोडी सुकी भाजी. आपण मीठ वगैरे सगळं शिजतानाच टाकून दिलेलं आहे. बघा छोलेची भाजी छान लागते अशी बनवली ना. त्याला खोबरं वगैरे नाही टाकायचं. काही काही बायका खोबरं बिबरं लावून बनवतात. तसं नाही, फक्त कांदा, टमाटा आणि आलं, लसूण. तुमच्याकडे असेल तर कढीपत्ता टाका, कोथिंबीर टाका. पण जर कोथिंबीर टाकायची, थोडेसे खडे मसाले टाकायचे. बघा आपलं हे शिजून झालं. थोडंसं पाणी टाकते मी मसाला शिजायला. थोडंसं कमी गॅसवर होते ते त्याला. बघा आपण खोलून बघू. मसाला पण शिजत आला छान तेल सुटलं. आता आपण शिजवलेले छोले टाकून देणार आहे सर्व. जेवढे छोले शिजवले तेवढे सगळे टाकून दिले मी. आता एक पोकळी काढून घेऊ. आपण पाणी, मीठ वगैरे सगळं नंतर चव बघून टाकणार आहे थोडं मी. आता जेवढं होतं तेवढं टाकून दिलं. शिजवण्यात टाकलेलं होतं. हे बघा थोडं पाणी टाकून देते. थोडी घट्ट छान लागते ही भाजी. जास्त पाणीवाली चांगली नाही लागत. हे बघा थोडी शिजू देते. नंतर आपण त्याच्यात थोडेसे मसाले टाकणार आहे अजून. बघा आता झाकण ठेवून आणि मी एक उकळी काढून घेते. चला आपण खोलून बघू. हे बघा आपली उकळी आली. असं थोडंसं दाबून देते. तुम्ही थोडे चणे दळून पण टाकू शकता, थोडी भाजी घट्ट व्हायला. मला आता थोडी घाई आहे. हे बघा ही कसुरी मेथी काढून ठेवलेली, म्हणजे सुकून ठेवते मी घरची. ती थोडी टाकते चोळून.
हे बघा. मी थोडी माझ्या नातूसाठी काढून घेते. आणि आता त्याच्यात थोडं लाल तिखट टाकते. आपण कमी टाकलं पण थोडंसं टाकते बघा. तिला शिजू देते थोडा वेळ. बघा भाजी शिजत आली छान. आता मी तिला थोडं मंद आचेवर करते आणि थोडीशी कोथिंबीर टाकून देते. ते बघा परत नंतर थोडी ते टाकणार आहे. आता थोडी टाकली आणि कमी गॅस करून देते. थोडीशी झाकून देते. बघा मी झाकून ठेवते तिला थोडा कमी गॅसवर. चला बघा आपली भाजी मी आता झाकण काढलं. आता परत कोथिंबीर टाकून देते आणि वाढून घेते जेवायला. बघा मी अशा नवनवीन रेसिपी आणत राहते. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता तुम्ही लाईक नाही करत, व्हिडिओ बघता ना असंच हे करून देता. लाईक करा, सपोर्ट करा. मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेते. बघा अजून ती थोडी घट्ट होईल. आता तर गरम गरम वाढते ना, मला मुलाला जायला घाई झाली. बघा वाढून घेतलं. बघा वाढून घेतलं. या खायला. बघा किती छान दिसते. पोळीबरोबर, भाताबरोबर, तुम्ही कशाबरोबर बी खाऊ शकता. बघा नवनवीन रेसिपी बघत राहा. लाईक शेअर करत राहा, कमेंट करत राहा. धन्यवाद.